सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. बाबू उठवायला तुझा माणूस उठवाला वांदा बघा पुढे फुटू घ्या. ए तुला व्यवस्थित काढाय फुटून. हा शब्द बोल बाबा आता. कैलास भाऊ, आपल्या साताऱ्याचे नवीन सोशल मीडिया माध्यमातून नवीन एक माणूस तयार होतोय आणि त्यांच्या सगळ्या ह्या गोष्टीतून नवीन लोकांना काही ना काहीतरी शिकायला मिळतंय आणि गरीब घरातला माणूस मोठा होतोय. आणि त्या माणसाला मोठं करण्यासाठी आपले बिनविरोध नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी आज त्यांचं आपले पुणे जिल्ह्याचे मोठे रजिस्ट्रार अण्णा भंडारे असतील, सोना इंगळेताई असतील, करण गट्टे पाटील, सानिकाताई असतील, यांना सगळ्यांना बोलवून आपल्या दादांचा सन्मान केला. त्यांना 15K त्यांचे पूर्ण झाले आणि ते पूर्ण झाल्या 15K पूर्ण झाले याचं सेलिब्रेशन साहेबांनी स्वतःच्या ऑफिसला घेतलं आणि ह्यांच्या कलेला खरंच दाद दिली. याबद्दल मी साहेबांचं अभिनंदन करतो. नमस्कार, मी शोना इंगळे. आज आम्ही इथे सगळे उपस्थित आहोत खास म्हणजे की आपल्या किरण दादा कवळे यांची इंस्टाग्राम ID आहे आणि त्यांचे 15K फॉलोअर्स कंप्लीट झाले. त्यामुळे आम्ही इथे सेलिब्रेट करण्यासाठी आज सगळे हजर झालेलो आहोत. तर ते खूप मेहनत घेतात आणि खरं तर आपण म्हणतो ना की टॅलेंट त्यांच्यामध्ये खरोखर आहे. त्यांची बोलण्याची स्किल, ते सॉन्ग पण खूप सुंदर लिहितात आणि आपल्या दादांवरती पण सॉन्ग त्यांनी लिहिलेलं आहे. तर तुम्ही एकदा जाऊन चेक करा. मस्त, त्या खूप टॅलेंट आहे त्याच्यामध्ये. त्यांना फॉलो करायला अजिबात मागे पुढे बघू नका. बोलायला तर इतके भारी येते. आम्ही आल्यापासून इतकं हसलोय ना, खतरनाक. सो खूप तुम्हाला अभिनंदन. 15K नाही, 1 मिलियन 10 मिलियन तुमचे होतील लवकरच. आम्ही सपोर्टला आहोत तुमच्या. आपले किरण दादा आता यांचे रीलचे व्हिडिओ तुमच्या सगळ्यांच्या फोनवर तुम्हाला दिसतच असतील. माझ्या पण फोनवर रोज येतात, माझ्या घरच्यांवर पण येतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की यांचे जेव्हा 1000 फॉलोअर्स होते तेव्हापासून मी यांना बघतोय. आता यांचं नाव सर्च करावं लागत नाही. तुम्ही मोबाईल ओपन केला की तुम्हाला हे दिसणार आहे आणि खूप कष्ट करतेस. जेवढे पण इथे व्हिडिओ मध्ये दिसते सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांना. तुमच्या माध्यमातून जेवढे पण असतील फॉलो करा आणि आपल्यातला माणूस आहे अजून खूप मोठं करा. भाऊ, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. काय असेल तर मला सांगायचं, मी खूप मदत करत जाईल. तर असंच पुढे. मित्रांनो नमस्कार. माझे 15,000 फॉलोवर कंप्लीट झाले. मी एक सर्वसामान्य भाजी विक्रेता होतो. तसा मी वाला कोळी होतो
पण त्या वालाकोळीचा वाल्मिक ऋषी आमचे मित्र लाडके नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांनी मला वाल्मिक ऋषी बनवला आणि माझ्या कलेला दाद दिली आणि एवढे फॉलोवर झाले. हे माझ्यासाठी माझ्या छोट्या कलाकारासाठी एवढे मोठे कलाकार यांनी माझ्यासाठी आणले. आणि माझ्या आईबापानंतर माझं जर एवढं कोणी कौतुक केलं असेल तर आपले मांढरदेवी गडाचे मुख्य पुजारी यश महाराज क्षीरसागर यांनी आई वडिलांनंतर एवढं कौतुक केले तर ह्यांनीच माझं आजपर्यंत कौतुक केले. दुसरं कोणी माझं एवढं कौतुक केलं नव्हतं आणि त्यांनी असंच माझ्यावर प्रेम करत राहावं. आतापर्यंत कोणकोणते रील बनवले, कुठल्या विषयाचे? कॉलेज जीवनावर बनवल्या, एक सेंटरिंग गौंडी कामगारांवर बनवल्या, अजून व्यसनमुक्ती बनवल्या. म्हणजे कसं आहे आपलं तृतीय पंथींची व्यथा सांगणारी एक कविता बनवली, आजीची कविता सांगितली, शेतकऱ्यावरची कविता सांगितली. आता कसं आहे मी ह्याच्यात नवीन आहे त्याच्यामुळे जास्त कळत नाही. धरला मोबाईल उचलला बनवली की सोडली, नो हॅशटॅग नो काय डायरेक्ट व्हायरल. 15K झाले. पण मला एक कमेंट आली होती पण मला 100 कमेंट अशा आल्या की दादा तुम्ही जी बोलताय त्याच्यात ताकद आहे आणि हाय तीच चालू ठेवा, तुम्ही अजून राडा करणार आहे. मी माझी एक कॉलेजची आठवण सांगितली होती की माझी आई सर्वसाधारण एक भाजी विक्रेता होती. मी तिला फसवून गंडवून तिच्याकडून पैसे घ्यायचो, खोट्या पावत्या दाखवायचं तिला कॉलेजच्या, म्हणजे कसली पण दाखवत. तिला वाचता येत नव्हतं. तिला काय वाटायचं की माझं पोरग कॉलेज शिकतंय म्हणून ती मला 1000-1500 रुपये द्यायची आणि ती मी पैसे घ्यायचो मित्रमैत्रिणींना कॉलेजमध्ये कॅन्टीनमध्ये खर्च करायचो. ती रील मी डायरेक्ट मंडईत जाऊन माझी आई काय बसलेली तिथं मला तिला सांगायचं होतं कित्येक वर्षाने की मी तुला गंडवलंय, मी तुला फसवलंय. आणि मला रीलच्या माध्यमातून तिला सांगायचं होतं आणि सगळ्यांना सांगायचं होतं. ती रील माझी व्हायरल झाली. आजची जी तरुण मुलं आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही, नेमकं काय केलं पाहिजे त्यांनी? काय नाही, माझा पण कॉलेज न वेळेत जाणं, कॉलेजला न वेळेत जाणं, घरच्यांना फसवणं, ह्याच्यामुळं आज माझं वय 40 आहे. माझं करिअर न होण्याचं कारण काय, फक्त घरच्यांना फसवणं आणि वेळेत अभ्यास न करणं. फक्त एवढं सांगायचं आहे, वेळेनुसार चाला, प्रगती होणार. मी वेळेनुसार बदललो. 40व्या वर्षी का होईना जरा बदललो, त्याच्यामुळे योग कोट गाठलाय, नाहीतर कोट बी नव्हता. माझे मित्र किरण उर्फ दादा खवळे यांनी इंस्टाग्रामच्या एक गेले 2-3 महिन्यापासून ID काढली. त्याच्यावर समाज उपयोगी असे ते व्हिडिओ करून टाकत. त्यांचे इंस्टाग्राम आज 15K पूर्ण झाले म्हणून त्यांच्या केक कापून एक आनंद उत्सव करण्यासाठी आमचे मांढरदेवीचे मुख्य पुजारी यशभाऊ क्षीरसागर यांनी त्यांचा एक छोटासा केक कापून कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमानिमित्त रील स्टार आमच्या सोनाताई इंगळे, अण्णा भंडारे, सानिकाताई बाबर, करण कट्टे पाटील आणि आमचे त्यांचे मित्र असे सर्व परिवार इथं सर्व उपस्थित आहे. आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीत आज हा उत्साह केला. दादाला पुढील काळात माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत. दादा तुमचे 15,000 झाले, असे 1 मिलियनमध्ये जावं हेच आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि अशाच पद्धतीने समाज उपयोगीसाठी तुम्ही रील करत जावा. तुम्हाला जी काय लागेल, मी असेल, यश महाराज असतील, तुम्हाला लागेल ती मदत करू. आणि तुम्हाला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. हात खरं तुमच्या 2 मिनिटं पुढची फोटो काढ. हो असा होता
की वर्तमानपत्राशिवाय पर्याय नव्हता. म्हणजे ज्या काळात टेलिफोनची सोय नव्हती त्या काळात सुद्धा जग जगत होतं. त्या काळात सुद्धा करमणूक होती, पण ती आध्यात्मिक होती. त्याच्यानंतर आला टेलिफोन, त्यावेळेला लोकांना जग थोडंसं जवळ आलं असं वाटलं. पण जसा सोशल मीडिया आला तसं जग फारच जवळ आलं की जे तुम्ही आधी अपेक्षाच कोण करू शकत नाही, एवढं जवळ आलं. आज जर बघितलं तर दिल्लीतलं जंतर मंतरचं जे आंदोलन होतं ते सुरुवातीच्या काळात तितकंसं कोणी मनावर घेतलं नाही, पण निव्वळ सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन पेटलं गेलं, हे वास्तव आहे. आणि तशाच पद्धतीचा रील स्टारच्या बाबतीत आहे. मी बघतो बऱ्याचशा गोष्टी एआयच्या माध्यमातून एवढ्या सोप्या झाल्यात की सर्वसामान्य माणसं सुद्धा सहज करमणूक म्हणून जर तुम्ही बघितलं तर 4 माणसं बसली तर 4ही माणसं 4ही कोपऱ्यात आपापल्या पद्धतीनं ते रील्स बघत असतात आणि त्याच्यामुळे फॉलोअर्स वाढत असतात. एखादा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणजे ज्याला मगाशी मी ऐकलं की भाजी विकत होती, आई भाजी विक्री करत होती, आईला फसवत होता, त्याच्यानंतर शाळा शिकत नव्हता, शाळेला जात नव्हता, आईला पैसे भरायचे शाळेसाठी म्हणून गंडवत होता, अशा पद्धतीचा माणूस सुद्धा एखाद्या एआयच्या माध्यमातून किंवा रील्सच्या माध्यमातून जेव्हा प्रसिद्धीला येतो तेव्हा खरंच की कुठंतरी जीवनाला कलाटणी मिळाली. हे त्याने एक वाक्य वापरलं मगाशी, ते फार सुंदर मला वाटलं की वाल्याचा वाल्मिकी झालो. हे वाक्य फार सुंदर आहे. तसंच हा आमचा माणूस सुद्धा वाल्याचा वाल्मिकी झालाय. याला काय म्हणजे तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही, सातारकर मी नाकारू शकत नाही. म्हणजे त्याचा काही काळचा मी सुद्धा गुरु आहे आणि काही काळ कशा गोष्टी समजून सांगायचं सुद्धा मी सांगितलेले आहे. म्हणजे जीवनात प्रत्येकाच्या कधी कलाटणी मिळेल हे सांगता येत नाही. म्हणजे आज जर बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचायला लोकांना फारसा वेळ नाही, फार मोठ्या मुलाखती किंवा फार मोठ्या बघायला लोकांना वेळ नाही, तर थोडे चुटके देखील कशा पद्धतीनं कलाटणी जीवनाला घेऊन जातात किंवा तुमच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं काम करतात. तुम्ही किती टेन्शन मध्ये असाल पण एखादी जर हास्य जत्रासारखी जर तुम्ही छोटीशी रील्स जरी बघितली किंवा एखादं तुमचं रील्स बघितलं तर माणूस टेन्शन मुक्त होतो. टेन्शन मुक्तच खरं अर्थानं जर पाहायला गेलं तर मी एआयच्या माध्यमातून काय ते मुलांचे मुलाखती वगैरे बघतो, अतिशय सुंदर पद्धतीने मांडल्या जातात. टेन्शन मुक्तीचं खरं साधन हे खरं तर रील्स आहे. त्या पद्धतीने हा सातारचा कलाकार जर पुढे जात असेल तर आम्ही आज पुणे मुंबईचे सगळे बघत होतो की ज्याला सुविधा आहे त्याला त्यातलं काही माहीत नसताना अशा पद्धतीनं रील्स करणं आणि समाजाच्या उपयोगीच्या रील्स करणं याच्या दृष्टीनं निश्चितच फायद्याचं आहे. बाळू म्हणला तसं निश्चितपणानं त्याचे फॉलोअर्स वाढले पाहिजेत आणि फॉलोअर्स वाढावेत आणि असाच एखादा मोठा सोहळा इथं व्हावा आणि त्याच्यासाठी मोठा सेलिब्रिटी यावा एवढीच अपेक्षा मी व्यक्त करतो आणि त्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.